मी यायला सांगून ठेवतो वटपौर्णिमा आहे तर भरभर कामं करा म्हणून त्या आधी जा लागल मग बायाचं होऊन जाते ह्या करते मग थांबावं काय जा आणि यायला सांगून ठेवतो आज लवकर करा म्हणून लय उशीर नका करू म्हणून मग ऊन लय तपली का मग जीवार येते ना मी तुला सांगायला घेऊन राहिली होती बाई आपल्याला आज लवकर जा लागते सकाळ काय करा काम लवकर काम करायला मी आंघोळी केली केस आहे तुटले गार ओले आहे माय केस ओलेच आहे ना लवकर मला माहिती आज लवकर करायला लागते म्हणून मी लवकर आंघोळ केली आणि कोमल घुसली आता आंघोळीले ते करून राहिली आता आंघोळ बहिणीता मी काय म्हणतो डाळ टाकली काय याची हरभऱ्याची डाळ मुरमुर टाका लागते ना वडाच्या तिथून न्याय लागते तर धान्य गिन्ने न्याय लागते धान्य गिन्ने काढ जा मी काय म्हणत होती कोमलले म्हणत होती आता का मुरू टाकून दे बा हरभऱ्याची डाळ तर तू टाकतो काय तू टाकून दे नाही तर मी टाकतो नाही तिने कशाला सांगता मीच टाकतो काय तुम्ही नका टाकू मीच टाकतो आंबे गिंबेच्या बाबाला सांगितले होते का आणाले आपल्याला पूजेसाठी आंबे लागत अधिक आपल्या घरी डाळा गिडा तर आहेच म्हणा काही बाहेर जाणंच नाही लागत मग टाक चांगल्या आज मग चांगल्या नवनव्या साड्या घाल जा चांगल्या भारीतल्या घाल जा साऱ्या सुना म्हटलं चांगल्या साड्या घालते नेहमी आहेच आपल्या घरच्या साड्या घालणं चांगल्या मेकअप कर जा नाही ते मेकअपवाली पाहिजे जा ते सांगा लागते का आम्हाला ते तर कोणालाच नाही सांगा लागत आम्ही ते मेकअपच्या बाबतीत ताण मागे येतो काय आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही मेकअप ते करत बस गोष्टच गेली आई तुमची आंघोळ व्हायची तुम्ही आंघोळ करून घ्या आपल्यासारखे आपल्या तिघीसाठी तर काही स्वयंपाक करत नाही लागत आपल्या तिघीले तर उपासच आहे आता विषय आहे माणसाईले आपण तर काल स्वयंपाक होता तिचं शिडच भेटलं तेच वाढून देऊ काय करता आहे ते भाजी गिजी गरम करून घेतो वांग्याची भाजी गरम करून घेतली जरासा शिरा गिरा आहे थोडं गरम करून घेतो थोडं देऊन देतो काय आहे आता डबल करायला पुरते नाहीतरी आपल्याला उपासच आहे हा आपण आता आपल्याला ती गेली उपासच आहे लेकरं आता उपासच खाते पण माणसं म्हणून नाही यायले उपास आहे तर भलंच जमलं म्हणून येई ना यायले उपास आहे तर आम्हाला चिया पातावर ठेवलं म्हणून मजाक करत ना ते सासरे दोघंही ते मजाक करत म्हणून तर खरीच तिकडे म्हणून आमच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही म्हणून पूजा करायला चालल्या आणि इथं आम्हाला शिया पाता खाऊ घालून राहिल्या असे म्हणून ते सगळेजण आपल्याला उडवूनच आपली मजा उडवते त्याला उडवायची आता एक हेच भेटली ना त्याला एक जरी चिंगारे भेटली ते तर मग हेच लावून टाकते मग आई मी मग हे टाकून घेतो डाळमूळ टाकून घेतो मग वेळ होते ना मग लवकर जायचं आहे म्हणतात तर मग लवकर करायला लागत आणि फक्त आंबे आणायला लावा बाबाला तुम्ही पा इकडे बाबा कुठं बाहेर गिरं असेल तर आवाज द्या बाबाला भरकर आंबे आणायला लावा तुम्ही हे इथंच भेटले पाहिजे भरकर मग यायला सांगून देतो ना घेऊन यायला लावतो जरासं पोराईसाठी उपवासासाठी केळगिडी आणायला लावतो हो मी तुम्हाला पाहायला चाली हो आता तुम्ही घरीच भेटले मला बरं झालं नाही तर मला अधिक बाहेर जायला लागलं असतं तुम्हाला शोधा लागलं असतं तेवढा वेळ गेला असता माया आंघोळ राहिली असती मायवाली मी काय म्हणतो तुम्हाला आज वडाची पूजा करायला आंबे लागत होते ना तुम्ही तर आज आंबे नाही आणले नाही तेव्हा आम्हाला आंबे आणता हो आता मी नेहमी आणतो तुम्ही म्हणता खात नाही आणून ठेवता असे म्हणता म्हणून मग मी यावेळी काही आणले नाही तर मला काम येत आता वटपौर्णिमा म्हणून आता आणू का मग थांब मग मी किती किलो देऊ आणून ना 2 किलो लेकरं खाते एकानं खाल्लं का मग सारेच जण खाते तसे लागून तर पडलं राहील पण पूजेला 2-3 लागतेच आम्हाला 2 त्याच्यानंतर घरी काही खायला लागन पोरेले ते उपास आहे तर काय त्या उसळ गिसळ तर काही खातच नाही त्या मग जराशे फळं आण जा ना शेपगी पसंत शेपगी पण आण जा केळं असेल तर केळं घेऊन ये जा कसं उपासाच्या दिवशी दुसरं काही खाते ना पोरी त्याच्यासाठी ते घेऊन ये जा तुम्ही बरं घेऊन येतो मग याले घेऊन जाऊ का सोबत द्या बाजाराच्या तिथं लय दूर आहे याने काही घेऊन जाऊ नका अधिक थकून जाण तुम्ही ये रे बाबू ये कसं मस्त त्याले बाजारात चालले म्हणून तुम्ही नुसतं हिंडायला पाहिजे लय हिंडगोड झालं लयच हिंडगोड झालं हो आणि आता का तुम्ही याले एवढ्या दूर घेऊन जाणं का आणि ठेवून द्या लढू द्या काही नव्हत लढण 5 मिनिट बस नको दे फिरू दे नेतो मी त्याले कसाही न तो काही नाही तर अधिक लढण घरात भुंगा फुकत बसन जाऊ दे चाल माझ्यासोबत घेऊन जातो याले दमपूसून ना बापा एवढं मोठं पोरग उचलून घेऊन चालले दमपूस नाही म्हण का तुम्ही एवढ्या दूर जायपर्यंत पोरागिराची गाडी भेटली त्याच्याच बरोबर चाललो जाईल कसं आहे प्लस पोट्टे चालू राहते तिकडे जायसाठी भेटतेच एखादा चल जा तुम्ही गाडीवर एखाद्याच्या बसून तू काही टेन्शन नको घेऊ नेतो मानात आले मी काही पाहिजे सांग नाही तर मग अधिक सरशील नाही तर मग वेळेवर सांगतो मग हे पाहिजे ते पाहिजे एकदा सांगून देत जा मग मोकळे राहते माणूस
अधिक डबल डबल जाणं साठी काय जवळ आहे का? लय दूर आहे ना ते. नाही नाही आता नाही विसरत. एवढंच पाहिजे होतं. एवढंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे काही. तुम्ही त्याला नेतो म्हटल्यावर कसा उगा बसला. बातच भोंगा फुकला होता त्यानं. काय रे श्री, नुसतं हिंडायला पाहिजे, नुसतं हिंडगडं झालं. आता दत्ता काढणं सुचून राहिले. घरी ठेवा म्हटल्यावर मग कसं बोंबले. आता त्यात घेतो मी आप्पाजी बसून, मग कसा करशील? कोमल नुसते आवाज देऊन राहिले. कशासाठी आवाज देऊन राहिले? ओ कोमल, मी काय म्हणत होतो, तू मस्त दिसून राहिली आज, भल्ली सुंदर दिसून राहिली. मला तर आजच्यावर एखादं गाणं म्हणा वाटून राहिलो. तुम्हाला खूपच काही सुचते. राहू द्या. आता मी म्हणत आहे ते मी गोष्ट पूर्णच करणार आहे. आज मी तुझ्यावर गाणं म्हणूनच दाखवतो. तिया भारी नेसून साडी, काळजाचं पाणी पाणी करत ही पोरही, अदाक्षी क्यूट वाली. हो बंद कर ना ते. कोणी आलं तर हसन करा बंद. घरात लोक आहे ना, दिसन ना ते काय काय करू राहिले म्हणून. तुम्हाला हसन ना सर्वजण. हो दिसते ना, मी माझ्या बायकोलेच म्हणून राहिलो ना. दिसती या बायका मग लोकांना म्हणून राहिलो का? हसू दे ना. बायकोले म्हटल्यावर हसल्यावर काय आहे? बायकोलेच म्हणून राहिलो मी, काय दुसऱ्या कोणाला म्हणून राहिलो? जा तुमचं काम करा. आता बायको एवढी चांगली दिसून राहिली आणि तिला काही ना काही आता मनात लागन, म्हणून मी आता त्यासाठी एवढं गाणं म्हटलं. आणि तू अशी म्हणतो कोणी येईन. येऊ दे ना कोणाले, मी काय भेटतो का कोणाले? भाऊजी तुम्ही गाणं म्हणून राहिले होते वाटते. नाही कोणीच तुम्ही काही म्हटलं. कोमल ऐकू आलं ना, दिसती या भारी नेसूने साडी, असं ते दादा म्हणून राहिले होते ना गाणं. भाऊजीनच म्हटलंय गाणं, दुसरं कोण म्हटलं? ऐकू आलं ना. आता तू नाही म्हणून राहिली. म्हटलं का नाही म्हटलं? शाम भाऊजी सांगा. नाही दादा म्हणत नसते हे गाणं तुमच्यासाठी, तुम्ही म्हटलात. हे लपवते काही नाही, मी म्हटलं. भाऊजी म्हणतच असते गाणं ते, त्याच्याबद्दल काही नाही. पण तुमची बायको नाही म्हणते ना बा. दिसून राहिली ना सुंदर. सुंदरच दिसून राहिली. पण ताई राहू दे ना. अशीच लागते काही, मी काही म्हटलं का अशीच लागते. राहू द्या अशीच करते. आणि एवढं चांगलं आता मी तिले चांगलं म्हटलं, एखादी बायको खुश झाली असते. राहू देनाच करते. शक्य का वहिनी हिले असं करणं? अनिता कोमल घ्या ना लवकर. बाय झालं ना, बाया घाई करून राहिल्या. चला ना, तुमच्या तयारच नाही होत काय? हो आई झालं ना, आमच्या झालं ना, आम्ही तयार. चला मग टाटा गिटा घेतो, निघतो. चला तुम्ही व्हा समोर. ताई चला समोर, मी येतो ताट घेऊन बाहेर. बापरे, श्याम येते वाटते. श्याम नाही केला वाटते उपास. तुम्ही म्हणाल तर येतो ना आई. येतो. मी काय म्हणतो, मी उपासही केला ना. मी काय मांग येतो काय? मी माझ्या बायकोने उपास केला माझ्यासाठी, तर मी काय करत नाही काय? मी केला माझ्या बायकोसाठी उपास. बोलते आई, मजाक करते. राहू द्या, काही मागं नका लागू यायच्या. बरं वेळ होऊन राहिला, यायच्या मागं नका लागू. हे तर अधिक 1 घंटा तुम्हाला घुलवते. त्याला तर आज सुट्टीच आहे. नेहा जास्त समोर करू नको. त्याच्यावर जाऊन पडशील. अरे पोरगी कुठेही समोरच करत राहते. भल्लीच आहे नेहा, जराशी मागा पडशील. तिथं दिवे गिवे आहे. ताई सवी नाही आली. सवी कोण नाही आली? ते काय तिला चाल केलं तर आली नाही. ते घरीच राहिली. तुमची नाही आहे ना, तिला उत्साह आहे कुठेही जायचा काही. पण चांगलं आहे म्हणा, आलंच पाहिजे लेकरू, तेवढं माहित होते लेकराले. बाई एक लेकराला उत्साहच पाहिजे असते. चांगला आहे. मी काय म्हणतो, बायालाही आल्या होत्या वाटते. आपल्या घर लय जणी पूजा करून गेल्या वाटते. पूजा म्हणली दिसते ना. तू लय जणी गेल्या, लय जणी. आपल्याला शेवटी वेळच होते बिचार. किती लवकर यावं म्हटलं तरी वेळ होते. आपल्या सगळ्याची आटपून झाली आता वडाची पूजा. तर मग आता उखाणे घे ना. आज सगळ्या जणींना उखाणे सांगायचे. आज एकच जण सुटणार नाही. सांगून ठेवतो. आरती राहिली ना, उखाणे नंतर घे ना. पहिले आरती करू ना वटाची. वटाची आरती करू. कोणाला येते आरती वटाची? नंदिनताई म्हण ना. किती चांगला तुमचा आवाज आहे, म्हणा ना एखादी आरती. मला येते ना, मी म्हणतो. थांबा, माझ्या पाठच आहे, तोंडपाठच आहे मला. जय जय सावित्री माता, जय जय सावित्री माता. वट सावित्रीचे व्रत करके, वट सावित्री के व्रत करते, प्राणी सुख पाता. जय जय सावित्री माता. ज्येष्ठ महीने में अमावस व्रत का दिन आता. ज्येष्ठ महीने में अमावस का मैया व्रत का दिन आता. सुखी गृहस्थी होती जो तुमको ध्याता
जय जय सावित्री माता, जय जय सावित्री माता. मस्त वाटली हो, मस्त वाटली. तुमच्या पाठ आहे हो बापा, आमच्या तर पाठही नाही आहे. मस्त वाटली. मला द्यायचं लिहून, मला द्यायचं लिहून. म्हणजे मला म्हणाल बरं होतं, पाठ केली म्हणजे होऊन जाते. मी मग पाठ करून घेईन. कोमल तूही घ्यायचं लिहून, म्हणजे पाठ करायला बरं होते. थांबा, आता जायची घाई नका करू. पहिले उखाणे घ्या सगळे जणी, त्याच्याशिवाय नाही जाऊ देत मी आता. हो ठीक आहे, मग मी घेतो पहिलं उखाणं मी घेतो. थांबा. उठता तारा पाहून माझी पूर्ण झाली इच्छा, अभिरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी, श्यामरावांचे नाव घेते मला आवडली परबांची वाडी. वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे, शांतारामजी रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे. वृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान, विठ्ठलरावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान. छान आजी, छान मस्त दिला तुम्ही उखाणा. सुहासनी स्त्रियांची ओटी मी भरली, रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली. सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड, जीवारावांची होती मला कॉलेज पासून आवड. हा कॉलेज पासूनच होती आवड तुले, बरोबर. त्या सत्यात उतरवलं सगळं काही ना. तर मस्त जोडलं, मस्त मस्त के वाटलं उखाणं, माझ्या मनानच जोडलं बाई. मला आवडलं ना, हे चांगलं झालं बघ. खूप छान, खूप छान. मी इच्छा आंबे उचलू काय? इच्छेने उचला लागत, आपल्या घरी आहे, घरी जाऊन खायला लागत किती पाहिजे ते घरचे खाणं नाही होत तुझ्याकडून.